चालण्याच्या व्यायामापेक्षा गोल गोल फिरण्याचा व्यायाम आणि चालण्यापेक्षा लोळणं चांगलं. व्हेरिकोज वेनसाठी औषधं काही आहेत का? औषधं खूप आहेत. नमस्कार. वाकड्या तिकड्या जाणाऱ्या रस्त्यावरनं जसं आपल्याला मुख्य रस्ता शोधून काढायचा असतो, तसा व्हेरिकोज व्हेनला योग्य रस्ता दाखवायला पाहिजे असतो पायातलं रक्त मेंदूकडे जाण्यासाठी किंवा हृदयाकडे येण्यासाठी. जीवन हे असं वाकड्या वाकड्या मार्गाने जाणार असतं. घाट रस्ता कसा असतो असं 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 अशा पद्धतीने जर शिरा फुगत असतील तरच त्याला व्हेरिकोज म्हणा. उगाचच ते पिंपळाच्या पानासारख्या रेषाला एकाला 2 फाटे, दोनाला 4 फाटे असे दिसतात. हे वरवर सुपरफिशियल जे असतं, व्हेन्स ज्या वरवर दिसणाऱ्या असतात त्या व्हेरिकोज व्हेन्स म्हणायच्या नसतात. उगाचच तुम्ही काट्याचा नायटा करणार आणि मग कुठच्या तरी ऑपरेशनच्या मागे लागणार आणि एक नस बदलून घेतली तरी फायदा नाही. हे शेवटी परत ब्लेम गेम होणारच सुरू. नेमकं काय आहे हे एकदा समजून घेतलं पाहिजे. समजा एखादा असा एक पाण्याचा पाईप आहे, इकडनं तिकडे जातोय आणि त्या पाईपवर कोणीतरी पाय देऊन असा जर उभा असेल, मला सांगा ते पाणी पुढे कसं जाणार? नाहीच जाणार. मग पायातलं रक्त असं चढून वर हृदयाकडे मेंदूकडे जे जायला पाहिजे ते जर जात नसेल, कोण दाबून ठेवतं? हा एवढा मोठा डोंगर आहे, ह्या डोंगराच्या खालनं सगळ्या नळ्या जात असतील तर त्या वजनाने चेपणार नाहीत का? त्या चेपणारच आहेत. आणि म्हणून या पायातनं मेंदूकडे जाणाऱ्या हृदयाकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या पोटातल्या दाबामुळे चेपल्या जातात. 4 दाब आहेत पोटामध्ये. वरनं असलेलं अन्न, बाहेरनं पडलेला मळ, आतमध्ये साठलेला गॅस आणि वरून वाढलेली चरबी. एवढा मोठ्या ब्रह्मांडाचा दाब जेव्हा त्या एवढ्याशा रक्तवाहिनीवर पडतो तेव्हा ती चेपली जाणार आहे. आणि जर चेपली तर त्याच्या मागचं आहे ते पुढे जाणार नाही आणि वरचं आहे ते खाली येणार नाही. आणि मग त्या शिरांवरचं प्रेशर बदलतं आणि मग त्याचे हॉल्स डॅमेज होतात वगैरे वगैरे सगळे सांगतात. त्याला असं कर्वेचर आलं पाहिजे, पूर्ण गगनबावडा घाट, फोंडा घाट असा 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 जर आला आणि अशा टणटणीत फुगल्या तरच त्याला व्हेरिकोज म्हणायचं. उपाय काय करायचा? आधी जो दाब तिथे निर्माण झालाय ते धरणाचं पाणी का अडलं आणि कुठे अडलं तिथपर्यंत शोध घेतला पाहिजे. पोटावरचा दाब जोपर्यंत कमी करत नाहीत तोपर्यंत त्या व्हेनवर आतून आलेला दाब कसा कमी होईल सांगा मला. म्हणून पोटावरचा दाब 4 मार्गांनी काढून टाकता येतं. वरनं आलेलं अन्न संध्याकाळी 7च्या आत संपवायचं. आतमध्ये वाढलेला गॅस पोट सैल करून विरेचन घेऊन काढून टाकायचं. एरंडेल घ्या 3 दिवस सलगपणे, त्यामुळे मळ पण निघून जाईल आणि नरेगा बास न बजेगी बासरी. मळच निघून गेला तर गॅसही निघून जाईल, त्याला अधोमार्गाने बाहेर काढता येईल. आणि वरनं वाढलेली चरबी, त्याला 2 व्यायाम, एक आहे लोटांगण आणि दुसऱ्या प्रदक्षिणा. असं नुसतं गोल जरी फिरलात ना तुम्ही, एकदा उलट आणि एकदा सुलट असं जरी फिरलात तरी तुमच्या पोटावरचा दाब कमी व्हायला मदत होत असते. घुसळलं जातंय, अन्न घुसळलं जातंय, मळ घुसळला जातोय, आतडी घुसळली जात आहेत, कोलेस्ट्रॉल घुसळलं जाईल, आतमधलं पॅनक्रियास घुसळलं जाईल किंवा इन्सुलिन बाहेर यायला मदत होईल, पोटातला गॅस हलेल. हे गोल फिरणं महत्वाचं आहे. आम्ही असं कधी गोल फिरलो नाही त्यामुळे आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. हे गोल फिरल्यामुळे काय होतंय? गोल 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 फिरल्यामुळे काय होतंय? अरे गोल गोल फिरल्यामुळे खाली ज्या वस्तू असतात त्या वर जातात. त्या चक्रीवादळामध्ये आपण बघतो ना, जेव्हा ते गोल 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 फिरला येतो वारा, त्या घुसतो आतमध्ये, खालच्या सगळ्या वस्तू अँटी ग्रॅव्हिटी वर जातात. जर अँटी ग्रॅव्हिटी वर जाऊ शकतं तर आपल्या शरीरातलं रक्त जे खाली आहे ते वर का नाही जाऊ शकणार? गोल फिरण्यामुळे म्हणतोय मी. पण असं जर गोल फिरलो तर चक्करच येणार. मग काय करायचं? हे व्हर्टिकल ज्याला फिरणं म्हणतोय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, हे झालं प्रदक्षिणा. आणि दुसरं जे आहे हे हॉरिझॉन्टल, झोपायचं आणि उजव्या बाजूने डाव्या बाजूवर, उजव्या बाजूने पोटावर, डाव्या कुशीवर, पाठीवर असं गोल 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 फिरत राहायचं. एकाच जागी फिरा. उगाचच दुनियादारी करायला इकडनं तिकडे लोळत जायचं आणि परत तिकडनं लोळत लोळत इकडे यायचं, परत तिकडनं इकडे यायचं नाहीये. एवढं लोटांगणामध्ये लक्षात ठेवा. काय करायचंय? चटई जी घातली आहे तुम्ही 3x6ची, तिथेच उजव्या बाजूने सुरू करा, तिथल्या तिथेच लोळा. चटईच्या बाहेर जायचं नाही आणि रिव्हर्स यायचं नाही. हे 2 नियम जर पाळलेत, तिथल्या तिथेच गोल 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 फिरणं, याला म्हणतात लोटांगण. 30 वेळा करा. प्रदक्षिणा 30 वेळा आणि लोटांगण 30 वेळा. असं जरी केलं तरी पोटाकडचं सगळा जो काही दाब असतो तो सगळा पुढे पुढे सरकायला मदत होते. खालून वर येणारा दाब वाढत जातो. खालून वर येणारा दाब वर वाढला तरच खालच्या रक्तवाहिन्यांमधलं रक्त वरच्या दिशेने फ्लो सुरू व्हायला मदत होईल, म्हणजेच व्हेरिकोज कमी होतील. असं एक दिवस करून होणार नाहीये. किमान 3 महिने करा आणि पुढे 3 वर्ष सुरू ठेवलं तरी चालेल.
व्यायाम नाहीच आहे सांगत, उगाच चालून काही फरक पडत नाहीये. उगाच चालून त्या गुडघ्यावरच प्रेशर येतं आणि ती पावलाने आणि बोटांना सूज येऊ शकते. त्यामुळे चालण्याच्या व्यायामापेक्षा गोल गोल फिरण्याचा व्यायाम आणि चालण्यापेक्षा लोळणं चांगलं असं आपण म्हणतो. व्हेरिकोज वेनसाठी औषधं काही आहेत का? औषधं खूप आहेत. पोट भरण्यासाठी आहेत, डॉक्टरांची पोटं भरण्यासाठी आहेत. कशाला? काही गरज नाहीये. त्या व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांची गरज नाहीये, ऑपरेशनची तर बिलकुलच नाहीये. बरं, त्याचा दाब काही येऊ शकतो का? रक्तवाहिन्यांवरचा येणारा दाब हा लिव्हरवरनं असतो, किडनीवरचा असतो. त्यामुळे लिव्हर आणि किडनी यांना वाढवणार नाही अशी काही व्यसनं करायची नाहीत. किडनी बाद का होते? ॲलोपॅथीच्या अन्य सगळ्या प्रकारच्या गोळ्या, बीपीची गोळी, थायरॉइडची गोळी, कॅल्शियमची गोळी, रक्तपातळ करणारी गोळी, कोलेस्ट्रॉल कमी करणारी गोळी, ह्या सगळ्या गोळ्या ह्या लिव्हर आणि किडनीवरच जाऊन काम करत असतात. ह्या गोळ्या बंद केल्यात की आपणच ह्या व्हेरिकोजवर असलेला दाब जो असतो हा दाब कमी व्हायला मदत होत असते. अभ्यंग करायला हरकत नाही. खालून वरच्या दिशेत अभ्यंग करायचं. साधं खोबरेल तेल घ्या, तिळ तेल घ्या, मोहरीचं तेल घ्या, सगळी तेल एकत्र करून बाहेरनं मालिश करायला तर काहीच हरकत नाही. पोटात घेण्यासाठी एकाच प्रकारचं तेल एकाच महिन्यामध्ये वापरायचं. पुढच्या महिन्यात कदाचित बदललं तरी चालेल. परंतु बाहेरनं लावण्यासाठी उष्ण गुणाचं जे तेल असतं, जसं मोहरीचं तेल आहे, वापरू शकतो आपण. खालून वरच्या दिशेत मालिश करायचं आणि दोन्ही तंगड्या काटकोनात वर ठेवून भिंतीला टेकवून ठेवायच्या. ग्रॅव्हिटीमुळे जे पायातलं रक्त आहे ते खाली येतं, पोटाकडे येतं, पोटाकडनं हृदयाकडे जातं. हा प्रकार, व्यायाम प्रकार खूप सोपा असतो, करायलाही प्रॅक्टिकली सोपा असतो. लोळायचंच तर आहे किंवा झोपून राहायचंय काटकोनामध्ये. एवढं केलं तरी व्हेरिकोजवर आत्ता जो दाब निर्माण होतोय तो आपण कमी करू शकतो. आणि एकदा दाब आपण कमी करत गेलो तर काहीच प्रॉब्लेम येत नाहीये. फुटणं बिटणं हा फार पुढचा भाग झाला आणि ते होऊ नये यासाठी पोट साफ राहण्यासाठी इसबगोल घ्या किंवा त्रिफळा चूर्ण घ्या किंवा तुळशीचं बी घ्या, सब्जाचं बी घ्या, हालिम बी घ्या. पोट सगळं सैल होत राहायला पाहिजे. जेवणात तेल तूप जास्त वापरा, मनसोक्त जेवा आणि 2 नंबरला साफ होतं की नाही याच्याकडे अवश्य लक्ष ठेवा. धन्यवाद. भांडी असतात, ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. इतकं सुंदर हे काशापासून तयार केलेलं ही वाटी आहे. ह्याचं वजन पण खूप जास्ती आहे. हे जे ताट आहे हे ताट सुद्धा काशापासून तयार केलेलं आहे. हे वेगवेगळे धातू आपल्या परंपरेमध्ये होते. आणि अशी ताटं जर पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला अशा ताटांची मागणी जर तुम्ही व्हॉट्सअपवरनं जरी केलीत तर या ताटांची सगळी मोजमापं किंवा त्यांचं वजन, पाठवण्याचा खर्च सगळं तुम्हाला घरपोच मिळेल.